उजेड पडताना गळा पडेल फासा, उठा किजी माय बाप कशी लागली झोप, आणि हुजूर जाऊन या एवढी चुकवा की खेप. संत महात्मे अवताराला का आले, त्याचं प्रयोजन काय? प्रयोजनम आणि उद्दिष्ट न मंदोपी प्रवर्तते. काय कुठल्याही गोष्टीचं काहीतरी प्रयोजन असतं. तुम्ही इथं कशासाठी आलात यालाही प्रयोजन आहे. मग संतांना इथं येण्याचं काय प्रयोजन आहे? कशासाठी इथं आले? जगाच्या कल्याणासाठी. कल्याण करण्यासाठी म्हणजे जगावर उपकार करण्यासाठी संत इथे आले. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठातून आम्ही वैकुंठवाशी आलो, याची कारणाशी बोलिली जी ऋषी साच भावे वर्ताया. मला सांगा, तुम्ही आम्ही इथं कशासाठी आलो? तुम्हाला मला यावं लागतं. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे भाव. केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले. उपजले म्हणजे जन्माला आले. तुम्ही आम्ही पूर्वीचे कर्म फेडण्यासाठी इथं जन्माला तुम्हाला मला यावं लागतं. संत महात्मे येतात, देव प्रगट होतो. संत लोकांवर उपकार करण्यासाठीच येतात. कोणते उपकार करतात? काय उपकाराचा प्रकार आहे त्यांच्या? सांगा की संतांनी कोणता उपकार केला? काय उपकार करतात संत? एकच उपकार सगळ्यात मोठा, तुमचं अज्ञान घालून तुम्हाला ज्ञानी करून, ज्ञानी भक्ताची अवस्था परिधान करून तुम्हाला संत स्वतः त्यांच्यासारखंच बनवितात. आपण नाही काळ परिसाची संगती केली की आपण सुद्धा परीस होतो. आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ झटपट वेळच नाही. महाराज कथेमध्ये मला वाटतं आजच्या कथेमध्ये आला असेल संतन के संग लागले तेरी अच्छी बनी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी
बरं थोडं. संतांच्या संगतीमध्ये आला की संत तुम्हाला जाग करतात. अनंत जन्माच्या अज्ञानातून जाग करणे. संतांचं एकच काम आहे, जाग करणे आणि जाग करणे. ती एक क्षण वाया न दौडिता फक्त जागविणे. लक्षात घ्या. मग कधीपासून जागविणे? अज्ञानाची निदा, विश्व स्वप्नाचा हा धंदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. अनादि काळापासून तुम्ही आम्ही जे भोग भोगतोय, दुःख भोगतोय, त्या दुःखातून तुम्हाला मला बाजूला काढणे आणि सुखी करणे. आणि यासाठीच रात्रंदिवस संतांचा एकच विचार. लक्ष द्या. या माणसांना दिवसभर तर संत जागवतातच. बाबा तिथून सुरू करते ते, तिथून. आता जागा रे भाई नो जागा. डोळे उघडे ते आमच्या. तुम्ही जागा कसं म्हणायला? तर आम्ही काही झोपलोय का? मला प्रमाण तुमच्याकडून हवं होतं. जाग रे जागदा जागे. 80 वर्षे एकत्र संसार करून त्या घरातल्या म्हातारीला म्हणा, होय त्या म्हाताऱ्याचं भान गेलंय, ह्याला उचलार कुठं तर नेऊन गाडीत घाला. कुठं जागे तुम्ही? बोल बोले बोले
काय गाणं आहे वा छान. बोल बोले अबोले बाहेर जागे आतनी दिले आतून झोपलेले आहेत. तुमचं माझं सामान्याचं सोडा भले भले मोठे झोपलेले होते. एवढा विद्वान रावणासारखा जगात कोणी नव्हता, पण रावण सुद्धा झोपलेला होता एका झोपेत. बाकी सगळ्या झोपेत जागा होता तो. एक झोप रावणाला सुद्धा लागली होती आणि ती झोप होती विकाराची झोप. म्हणून मंदोदरी एके दिवशी म्हणाली होती, तुमच्यासारखा विद्वान या जगात नाही. 80,000 बायका सुंदर सुंदर जगातल्या सगळ्यात ज्या सुंदर होत्या त्या तुम्ही उचलून आणल्या आणि त्यांच्यासोबत लग्न केलं. 80,000 जगातल्या सुंदर्या रावणाच्या बायकां सगळ्या 80,000 सगळ्यात जास्त सुंदर होती मंदोदरी. कंबन नावाच्या रामायणाने जे तामिळनाडू मध्ये चालतं, कंबन नावाच्या रामायणामध्ये त्या कंब ऋषीने असं वर्णन केले दादा, सीतेपेक्षाही मंदोदरी सुंदर होती दिसायला. आणि ती एके दिवशी म्हणत होती, त्या वनवासातल्या एका वनवासी स्त्रीला तुम्ही उचलून आणलंय, तिच्यापेक्षा मी सुंदर नाही का? रावण म्हणाला, तू सुंदर आहेस. कदाचित मला वाटतं ययातीची कथा परवा दिवशी येईल किंवा उद्या किंवा परवा दिवशी. हो ऐकताय? स्वतःच्या तरुण मुलाने पुरु नावाच्या त्या ययातीसाठी स्वतःचा प्राण यमाच्या स्वाधीन करावा. माझ्या बापाचे भोग भोगायचे राहिलेत, त्याला भोगू द्या, माझं आयुष्य सुद्धा त्याला द्या. मग ययाती म्हणतो, बाळा असं कसं? बाळा हे काय बोलतेस तू? असं बाबा कितीतरी वेळा यम आले आणि परतून गेले, तुम्ही त्याच्या पायावर लोळताय, यमाच्या भीक मागताय. कशाची? सुंदर सुंदर माझ्या 100 स्त्री आहेत आणि मला अजून त्या भोगायच्या राहिलेल्या आहेत. यमाला हात जोडताय. जर 100 सुंदर्या भोगून जर तुमची इच्छा आणि कामवासना तृप्त होत नसेल तर माझी काय होणार आहे? मला तर 100 मिळणार नाहीत. आता तर एक सुद्धा मिळणं अवघड झालंय. माझी इच्छा कधी पूर्ण होईल? त्यापेक्षा ती इच्छा तिकडच मारलेली बरी. मी आता तुमच्यासाठी गेलेलो बरा. सांगू, कधीच कुणाचा काम पूर्ण होत नाही. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जगता. आणि किती पेट्रोलचे टँकर रिचवले म्हणजे अग्नी शांत होईल. कसा काम आहे, कधीच शांत होत नाही. लय बोलू नये मी सुद्धा तुमच्यासारख्या पुढं, पण घरात पवित्र कुळातली 10 लोकांनी जाऊन 3दा पाहून केलेली बायको आपल्या घरात आहे. व्यवस्थित पदर घेऊन पहाटेपासून सगळे काम तुमचे व्यवस्थित करते. कुलवान स्त्री घरात असताना तमाशातली बाई का आवडावी? एवढाच प्रश्न आहे माझा. जाऊ द्या रावणाचं, जाऊ द्या रावणाचं. खरं बोला, तुम्हाला सटवायची शपथ नाही. तुम्हाला टीव्हीतली बाई आवडते, ती अर्ध्या कपड्यातली, का घरातली बायको आवडते? माई शपथ खरं सांगा. स्वतःला सांगा, जाऊ द्या, मलाही सांगू नका. बस काय रावण रावण, कुठं जात आहे रावण बघायला? रावण कशाला बघायचं? नाथ त्याला सुद्धा ऐकू वाटायला म्हणायला नको कुण. अरे बाबा, म्हणायला नको कुण. त्या बंडोपंत महाराजाच्या कीर्तनात कुत्र बिन होतं नांदेडा.
कुत्रं येऊन गेलं. हो नाथ, एवढी मी सुंदर असताना 80,000 स्त्री असताना तुमची वासना त्या वनवासातल्या स्त्रीकडे का जावी? असं करता करता तुमचं सगळं कुळ समाप्त होईल. माझं ऐका, कधीतरी ऐकावं. लयच गोड प्रवचन ऐकलं मी रात्री. माझ्या जीवनात बदल झाला बराच. कधीतरी बायकोचं बी ऐकावं. ऐकावं वाटतंय का? बायकोचं ऐकावं. एवढी पहाटेपासून 4 वाजल्यापासून ती माता माऊली एवढे कष्ट करते आपल्या लेकरा. तुम्ही खुशाल बाहेर राहू शकता. ऐकता? कधीतरी तिला बी संक्रांतीला म्हणा, दिवाळीला म्हणा, तिच्या बी डोक्यावरून असा हात फिरून म्हणे जाऊ वागी नाहीस तू. तिला बी गुरक जाऊ नये वाघासारखं. तू माझी वागी नाहीस माझ्या घराची, असं कधीतरी म्हणी जाऊ तिला. खरंच म्हणी जाऊ. प्रेमानंदजी महाराज म्हणले बघा रात्री काय गोष्टी सांगितल्या. हो जीवन जीवन बदलून गेलं महाराज माणसात जाईल त्या एका प्रवचनात. अरे त्याला संत महात्मे म्हणतात. ते म्हणले पति पत्नी का भगवान है, मान्य है. पति पत्नी का भगवान है, लेकिन पत्नी भी पति का प्राण है. काय वाक्य आहे ते. रावणाला मंदोदरी म्हणते माझं एवढं ऐका, तिला सोडा. नाही, कोण आहे पाठीमागे, कोण बोलतंय ना हसतंय रे बाबा? कीर्तन चालू आहे, ऐका. डॉक्टर साहेब, आदरणीय डॉक्टर साहेब, रावण म्हणाला होता मंदोदरीचा ऐकून. मी खूप प्रयत्न केलाय मंदोदरी, काय करू मन आणावं. मला सगळं कळतंय. तुला वाटतंय का मला कळत नाही? सगळं कळतंय, पण काय करू मन आणावं. माझ्या मनाला जी वासना आणि विकार निर्माण झाले ते मला आवडताच येईना. लक्ष द्या. मग असं करा की तिला भोगण्याची इच्छाच आहे ना तुमची, तर मग या रूपात जाण्यापेक्षा राम होऊन जा की. तुम्हाला कोणाचंही रूप घेता येतंय, साधूचं घेता येतंय, कोणाचंही घेता येतंय. मग रामच होऊन जा ना तिच्याकडे. रावण म्हणला मंदोदरी, मी पूजेला बसल्यानंतर बाबा भोलेनाथ स्वतः माझ्यावर प्रसन्न होऊन समोर येतात माझी स्तुती ऐकून. मला एवढं पागल समजलीस का? कळत नाही का? ती म्हणजे मग काय होतंय? रामच होऊन जा. रावण म्हणला मी हेही प्रयत्न करून पाहिला. मी जेव्हा सीतेच्या पुढे राम होऊन जातो, जहां राम वहां काम नहीं रे, जहां काम वहां राम. तुलसी दोनों ना रहे, दिन रजनी धाम. काय तुलसीदास गोड बोलू. जहां राम वहां काम. अरे जिथं राम आहे तिथं काम कसा येऊ शकतो? जिथं दिवस आहे तिथं रात्र कशी येऊ शकते? तुलसी दोनों ना रहे, दिन रजनी एक धाम. तसं राम आणि काम कसं राहू शकतो? मी राम झालो मंदोदरी की माझा कामच संपून जातो. मला मग सीतेमध्ये वासना तर सोड, मला सीतेत आसक्तीच राहत नाही. तोही प्रयत्न करून पाहिला. एवढा मोठा रावण जर विकाराच्या झोपेमध्ये आहे आणि बेसावध आहे, म्हणून रावणाची जळाली काय 16,108 बायका असून त्याची बुडाली. तुमचं माझं 4 तोळे काय उडवीत फिरायला. सोन्याची होती आणि कशाच सोडून काय.
म्हणून संतांना यावं लागलंय. ऐकता, बाहेर जागे दिसता तुम्ही, पण आत निजलेले आहात, सगळे झोपलेले आहेत. संत महात्मे बोलतात. बरं, हे एकदा नाही, हे दिवसभर झालं. संध्याकाळी कीर्तनातून चालूच आहे. रात्री 12 वाजले, पुन्हा भारुड चालू झाले. अहम वागा हे शिकवावं लागत नाही. सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. ऐकलं नाही लोकांनी. 12:30 वाजले. किती आता वाजले की नाही वाजले अजून. 12:30 वाजले. मग नाथबाबाने रूप बदललं. अभंग लक्षात ठेवा. एका मिनिटासाठी सुद्धा बाजूला, अभंगाला बाजूला काढायचं नाही. मग कशाचं कीर्तन, मग कशाचं कीर्तन. 12:30 वाजता आमच्या गावाकडे बुरुजावर एक पाखरू आरडतंय. आम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं. कीर्तनाला अभंग ती आजी म्हणायची, आमची आजी म्हणायची लहानपणी. तुमच्यासारखी अशी आजी होती माझी. ती म्हणायची, मला म्हणायची, पोरा गावात काहीतरी प्रीत घडतंय की का. ते चिरक आरडाले म्हणायची. चिरक, तिला काय माहित आहे, शास्त्रीय नाव माहित नव्हतं. चिरक आरडाले. ही 4 महिन्याला 8 महिन्याला कधीतरी आरडते र. गावात काहीतरी घडतंय. संत त्या रूपाने येतात. रात्री सुद्धा 12:30 वाजता. दिवसभर तर जागवलं हो. आतापर्यंत तेच बघतोय आपण. 6 वाजले, 7, 8, 9, 10, 11 कीर्तन झालं. भारुडाचा कार्यक्रम झाला. पुन्हा ते चिरक आरडते. चिर चिर. काय म्हणते ते, बाबा आता तरी जाग. महाराजांनी ते प्रमाण गायलं होतं. पुढे हुशार थोर आहे वळसाला, लई गडद अंधारी आहे पुढं, सोडणार नाही तुला. आता तरी रात्र जाऊ देऊ नको. तरीही लक्षात येत. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. ते बहुता दिवसा फेरा आला या नगरा. अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. जागत नाहीत माणसं. ते सांगून जाते, माझ्या बापाचं काही जाणार नाही रे. डॉक्टर साहेब आता अभंगच तसला आहे, त्याला मला तसंच बोलावं लागेल. ते आम्हाला उठवायची, यार उठार पोर हो. ते विना पुन्हा घ्यावा. आमच्या गावात एक जण विना घेऊन रात्री 1 वाजता त्याच्या शेतात पाण्याची लाईट आली आणि ते विना ओरडलं, अरे माझी बारी संपल्या रे, 1 वाजलाय, विना कुणाची पहारा आहे त्यानं या रे. कोणी येण्या 2 वाजता विना घेतला, तसंच शेताला गेलं. रात्रभर पाणी दिलं शेतात. लोक म्हणले, अरे विण्यासहित सप्तास गेला की आपला. विना म्हणजे सप्ताह. अरे सप्तास गेला की आपला. ते म्हणला खाली टेकविला नाही, असाच कमरेला बांधून ठेवला. कोणी येत नाही, त्याला काय करावं. तुम्ही काकडा करायचे आमच्या इथं, बरोबर आहे महाराज. काकडा भजन पहाटेच काकडा आता कमी झालंय ते. आणि कुणाला आवडते इकडल्या तरुणांनी सांगावं. तुम्ही रात्री हे भारुड ऐकले, आता आमचे अभंग ऐकले, भारुड ऐकले, मस्त वाटलं.
पहाटे काकडा जर सुरू केला 3:30 ला तर कुणाला आवडत एवढं? उठा जागे हो रे आता स्मरण करा पंढरी नाथा हे भावे चरणी देवा माता एवढं मोठ्यानं पहाटे तुम्ही 3:30 वाजता जर माणसं ओरडायला लागले, खरं सांगा माझ्या गावाकडं भजनी आता राहिली नाही तर म्हणून तुमच्या नांदेड भागातून 4 म्हातारे नेलते काकडा करायला. 2 दिवस ऐकलं त्या पोरांनी. ते पोरं म्हणायचे काय किरकिर आहे, काय किरकिर, झोपायचा टाइम आहे, रात्री 2 पर्यंत जागला, गवळणी ऐकल्या, भारोड ऐकले, आता हे काय काय म्हातारे हे कुठून ब्याद आणले. कुणाला आवडते ताई माझ्या लाडक्या बहिणी खरं सांगा, आवडते का पहाटेची झोप? साखर झोपे मदिनी असता महाराज 2 दिवस त्या पोराने ऐकलं ना. असे पोरं होते, एक जणाचा ऑटो होता ते छोटा हाती, ते 4 बी म्हातारे उचलले ना ऑटोत घालून घेऊन सोडले. कुठं आहे अजून त्याचा पत्ता? पता नाही, इकडे पता. कुणाला आवडतंय जागवलेलं, कुणाला आवडतंय ते चिरकलं की ते सांगत आहे ते. अरे आता तरी चिरकून सांगायला जाग, आणि त्या चिरकण्यात म्हणतोय अरे तुला एवढं चिरकून सांगून का जागत नाहीस काय? मी कशाला म्हणावा, काय माय गेली होती पंढरपूरला. माझा अधिकार आहे का तेवढा? नाथ बाबा खूप शिव्या दिल्या रात्रीच्या, चिरकून सांगू लागले. नाहीच काय कायचं, जा माझ्या बापाचं काय जाणार आहे. एखाद्या नाथाने आमचं
दाताळे तुटत आले तुमच्या तिथं टाळ्या काही कदर आदर आहे का नाही लोकांचा? डॉक्टर साहेबांना एवढं खाऊ घातले टाळे वाजवायला हात उडवते. नाही ऐकायचं तर आमच्या बापाचं काय जाईल. हा दिवसभर तुम्हाला जागविलंय रात्रभर बी जागवायला नाही जागले महाराज. 2:30 वाजले ना 2:30 वाजता मग शेवटचा पर्याय वेगवेगळ्या रूपात संत आले. नाही जागले म्हणून संतांनी टीव्हीचं रूप धरलं. टीव्ही टिक 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 टिटाव 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 कडक कडक. पण ह्या आवाज वेगळा. नाथबाबांनी सांगितलेला तो धोका वेगळा. जेव्हा ती टिटवी अशी करील ऐका टिक 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 टिटाव 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 त्या दिवशी समजायचं की आपली पायली भरली कोणाची तरी. हा प्रकार आहेत त्याच्यात. 2 आवाज असते टिटवीचे. एरवी ओरडते ती सकाळी आपल्या पिलासाठी अंड्यासाठी. पण ही जे पहाटे ओरडते 3च्या सुमाराला नक्की समजायचं तयारी करावं लागते. महाराज ते टिक 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 टिटाव टिटाव तिड तिड तिडाक तिडाक असा आवाज येतो आणि उंच जाते. पायात एक खडा धरलेला असतो. खडा दोन्ही पायांना असा खडा आणि ती उंच जाते वातावरणामध्ये. उंच गेली शेकडो किलोमीटर आणि तिथं गेल्यानंतर वातावरण स्थिर होतंय वर. स्थिर झालं सॅटेलाइटच्या जवळ जाते आणि तिथून तुमचे फोटो काढते. पुष्पहाराची तयारी करा आणि फोटो काढून ठेवते. तिला लागते झोप. झोप लागली की पाय ढिले होतात आणि पायातला खडा वरून पडतो आणि गोदावरीत पटकन बुडाला की इकडे माणूस खटकन मरतो. इमानदारीने हे खोटं नाही. अरे दिवसभर झालं रे रात्र संपत आली. उजेड पडता पडता आता तरी जाग. माय बाप. पुन्हा टिटवी बी गेली. नाही जागले. काकडा झाला नाही जागले. सकाळ होत आली. जोशी आला नाही जागले रे माणसं. त्याला शिव्या देते. ते कुरमुड आलं त्याला बी शिव्या देते. नाही जागले. ते पांगुळ येतंय झाडाच्या शेंड्यावर चढतंय गावातल्या मध्यभागी. माय बाप तुमच्यासारखे मला बी लेकरं बाळ आहेत रे. थोडं तरी दान पुण्य करा रे. खाली एक असा एका रुमाल टाकतंय आणि त्याच्यावर थोडं थोडं द्या रे. पहिल्या जन्मी मी दिलं नव्हतो. पिवळा शेर खरं आहे का खोटं? तितकं दाबून का हसाला असं. पहिल्या जन्मी असाच होते भरून आणि शील करून घेत होतो. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय पैसर दयावर से हात माझ्या जीवनात मला लय आवडतात. चालीला चाली म्हणजे त्या शब्दांना चाल बी कशी दिली आहे बघा. तेव्हाच्या माझ्या बंकट स्वामी महाराजांनी भाव बघा ना. दाते हो दान करा जाते पंढरपुरा. तशीच चाल दिली. आणि दुसरी एक चाल आहे बघा तशीच दिली. तीच चाल. संसार दुःख मुळे विश्रांती नाही कोठे. जुने गायक जुने माणसं असेच म्हणतात. पहाटे 5 वाजता याची बारी येते. रात्रंदिवस तळमळ. ते असं म्हणते एवढा तळमळालायस मग तिथंच का मारायलाच खपालाच उठती जाते. जात नाही ते तिथंच म्हणतोय. पुन्हा लेकराच्या लाथा खायला
तुझं उलट चाललंय सगळं. आणि नाथ बाबांनी सगळं पाहिलं महाराज. कोणी ऐकायला तयार नाही. मग एक काठी काढली इळूची, माळेगावच्या जत्रेतून आली. खाकीचा ड्रेस चढविला आणि म्हणले आता नाही. शिव्या देऊन बघितलं, विनंती करून, पाया पडून सगळंच करून बघितलंय, हात जोडून बघितलंय. आता काही होऊ पण यांचा उद्धार करायचा आहे. ह्यांचा उद्धारासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत. काठी घेतली, दारात जाऊन उभारले प्रत्येकाच्या. मग नाथबाबा म्हणायला लागले, अरे जरा भानावर या. दिवस गेला, रात्र गेली, का सोंग घेऊन पडलाय, धन धन काठी आपली. ते म्हणतंय बघा, लहानपणी तुमच्या माहित होतं का? तुम्ही खेड्यातूनच आलेले असतात. चला काकू चला आता लग्नाला चला. ऐकलंय का कधी? चला काकू चला आता लग्नाला चला. लेकरं बांधा खांबाला, कुत्रे घ्या काकला. चला तुम्ही चला आता लग्नाला चला. पत्र्यावर ऊस लावला. काय म्हणते? आणि ती डायरी काढतंय, तुमच्या समोर आणतंय. लक्ष द्या बरं. म्हणजे देवासोबत तुमचं लग्न लावायचंय मला. चला लग्नाला. ही भाषा आहे, ती साधी भाषा आहे, पण बघा. आणि त्याच सोंग घेऊन नाथ बाबा आले. त्याला म्हणतात बहुरूपी, त्याला म्हणतात राईंदर. पहिलं लोक राईंदर बी गावात आलं तर आम्ही चिरकत पळायचं, पळून जायचं, मारते रे. हो, त्या राईंदराला घेऊन पळायचं. तसा वेश घेऊन आलं, दारात काठी आपटायला लागलं. ती सगळी डायरीच काढली महाराज त्यांना शिकून. काय काय गुन्हे केलेस, ह्याच्यासाठी एवढा परिश्रम आणि एवढा अट्टहास करून वैकुंठातून इथं आलो तुला सावध करण्यासाठी. अभंगाचं पहिलं चरण. रात्रंदिवस डोकितो वाजवाल टाळी तर मिळेल माझ्या रामरायाच्या भक्तीची पोळी. नाही वाजवाल टाळी तर उद्यापासून खाऊ लागेल बीपीची गोळी. डॉक्टर समोर वाजवा की जोरात. मी जर म्हणलं निवडणुकीत 2,000 रुपये मतदानाला द्यायचे, किती टाळ्या वाजायचा असतो. रात्रंदिवस भोकीतू तुम्ही सावध असा का. अरे जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी,
देताव लिहून कोणी मी जरा लातूरकडचा आहो माझी भाषा कळले का मी काय बोललेला कळले का कळले की का नाही की का करावं की ते कुणी लिहून देते मला मी एवढंच वर्ष जगणार आहे मी 10 वर्ष जगणार आहे मी 25 वर्ष जगणार आहे चल बोल म्हातारा होशील याची गॅरंटी आहे का म्हातारा हूच याची काय गॅरंटी क्या भरोसा है माणसं एवढे कडू आहेत तेव्हा काय एवढे कडू माणसं आहेत त्याला फुलं इतके सुंदर त्याच्या भोवती जाळी लावली आहे जाळी फुलं तरी टाकावं म्हणजे का माझ्या हातात जाळ आहे बांधूनच टाकायला महाराज माणसं इतका सुंदर हार माझ्या सासऱ्यानं बी मला कधी आणला नाही आणला इमानदारीनं नाही आणला या गादीवरून बोलायला एवढा सुंदर तुमच्या तरी लग्नात होता का इतका ताजा म्हणून जाग व्हायचं ऐका कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना बरसों की तो क्यों सोचे पल का नहीं ठिकाना क्षणभंगुर हे जाय न कळता ग्रास गिळी सत्ता नाही हाती ऐकता महाराज सावध व्हा सावध व्हा सावध व्हा रात्रंदिवस जागवायलोय तुम्हाला सावध व्हा तुमच्या जिंदगीचा भरोसा नाही हे सगळं कळलंय आम्हाला पूर्ण दिवस येईल कसा नाही आता पेटले का महाराज बघा काय आवाज आहे वा तिचा आवाज आहे टोकाचा हिंदीला आधार मराठी शिवाय कोणी आधारच नाही सगळे निराधार आहेत म्हणून राजभाषा ऐका हे तुझ्या जिंदगीचा रात्रंदिवस भुकितो तुम्ही सावध असा कशासाठी तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरोसा नाही तुमचा माझ्यावर तरी भरोसा आहे का नाही कधीतरी ऐकतो सोनू सगळ्याला पाठायचं कशाला पाठ असलेला सांगत बसू उगा चव घाली धंदा आता इथं मस्त बघा की एवढं भजन सुंदर केलंय महिन्यात असलं मलाही गायला मिळालं नाही तुम्हाला ऐकायला मिळालं तुम्हालाही गायला मिळालं सगळे तरुण एकत्र झाले त्या भजनात संतांच्या भजनात एवढी पावर आहे
हे तरुण एकत्र झाले. आता तरुणांनी मला उत्तर द्यायचंय, झालंय का नाही तुमचं? म्हणजे जेवण म्हणाले. ज्याचं लग्न झालंय, कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, जिसका हुआ लगन वो उसी में मगन. दुसरं त्याला काहीच सुचत नाही. आता तुम्ही मला सांगा, ज्याचं झालंय त्यांनी फक्त वर हात करा. असं तुमचे लग्न झालं नाही का? तुमचे लग्न झालं नाही का? मला वाटलं होतं आमच्याच तिकडे आहेत की आम्ही मोठं बांधायला नवीन. ज्याचं झालंय डॉक्टर साहेब, ज्याचं झालंय साहेब, त्यांनी फक्त एवढा हात वर करायचा. छान, तुम्ही तसेच आहोत का? बसा रे माझ्या गाडीत बसा. चला. माय बापाचा बर्थडे, माय बापाचा, मला इंग्लिश बोलता येत नाही जरा, माय बापाचा बर्थडे लक्षात आहे का तुमच्या? कधी आहे? तुमच्या बायकोचा लक्षात असेल. दीदी, ताई, आहे ना मिस्टरांचा लक्षात? आपल्या आईचा आणि वडिलाचा बर्थडे लक्षात आहे का? कुठली जागे आहोत आपण संसारात? तरी जाऊ द्या, परमार्थिक जीवन पुढे आहे. जयाचे ऐहिकच धड नाही, तयाचे परत्र पुस्तिक आहे. हा, इथं किती किती माझ्या बहिणी आहेत की त्या ऑटो करून सासूला घेऊन एका चांगल्या दुकानात जाऊन, सासूबाई मला तुम्हाला 10,000ची साडी घ्यायची. आतापर्यंत किती जणीच्या जीवनात घडले. घरात तरी काय सुख मिळणार आहे तुम्हाला? हे पाहिजे जीवनात. यांनी आयुष्यभर त्या घरासाठी मरमर केली, कष्ट केले. त्या सासूला घेऊन कधीतरी दुकानात जा, तेव्हा कोणती म्हणली बुवा तिला पुरायचं नाही. हे असला महाराज कशा असला जमाना आहे. आता कीर्तन चालू झालंय ना, आता कीर्तनाचा टाइम संपलाय. किती अवघड आहे. कीर्तनाचा टाइम संपून 5 मिनिट झाले. माय तुम्हाला वाटायले आता सुरू झाले. भजनाची ती ताकद आहे. एक सांगू का? जहां स्वर है वही ईश्वर है. मग रातभर कीर्तन करा, तुम्हाला कंटाळा येणार नाही. पण सुरेलच असले पाहिजे, नाही कंटाळा येत. कसलंही पांडित्य करा, एका घंट्यात माणसं कंटाळून जाते. स्वर जुळून नाही आले तर या 4 गोष्टी करायच्या तुम्हाला. या कथेमध्ये ज्या दिवशी कृष्ण परमात्म्याचं लग्न लागेल त्या दिवशी आपल्या स्वतःच्या पतीचे पाय धुवायचे घरी जाऊन. आशा काय बघायला, दात खाऊन माझ्याकडे काय बघायला? पती ही परमेश्वर आहे. कसे माणसं खुलालेत बघा इथे. पाय धुवायचे. ऐका, त्या दिवशी, आता हे वाईट वाटू देऊ नका, किती दिवस झालं नवऱ्याच्या पाठीवरून हात फिरवून, म्हणजे साबण लावून पाठ घासून. खरं सांगा, अरे ते काय धुळीत काम करते, रात्रीच्या काम करते रे. किती दिवस झाले त्याची पाठ. अहो मी असं बोलत नाही साहेब. काल कीर्तनात एक साहेब उभारले होते. साहेब अहो तो मोठा आमचे आदरणीय, खरं तर मी ते शूट करतायत कीर्तन म्हणून मी विसरलो बरं का. नाहीतर इथं बसलेला एक फार मोठा व्याख्याता आहे महाराष्ट्रातला, आपल्या समोर बसलेला. आई वडिलांविषयी एवढं जबरदस्त प्रवचन व्याख्यान असतात त्यांची. आमचे आदरणीय रामकृष्ण महाराज बदने सर प्राध्यापक आहेत. प्राचार्याला त्यांनी बाजूला काढले. प्राचार्य पद मिळत असताना सुद्धा ते समोर बसून कीर्तन रेकॉर्डिंग करतायत. प्राध्यापक होता आणि कीर्तनाला उभारलेला होता. आणि ते नेहमी असं करे हो का डॉक्टर साहेब, मधून 2-2 मिनिटाला त्या पोलला मी म्हणलं त्यांना, कीर्तनात लोक तिकडे बघायला, तुम्हाला तसं करायला काय झालं? पाठ खाजवायला. कशाला मळ झाले? म्हणलं बायको नाही का घासायला? माझी माय गेल्यापासून माझ्या पाठीवरून पुन्हा हात फिरून तसं करावं या बायकायला. खरंय का खोटं आहे? एवढे कष्ट करायचे, घर सांभाळायचं, रात्रंदिवस मेहनत करायची. त्या बापाकडे कधीतरी बघा, त्या नवऱ्याकडे कधीतरी बघा. म्हणून
कृष्णाचं इकडं स्वयंवर झालं, रुक्मिणी स्वयंवर की तिकडं त्या दिवशी नवऱ्याची पाठ घासून त्याच्या पायावर पाणी टाकून, नाही तर 100 डिग्री सेल्सिअस टाकता आले. पुरा पंढरीनाथ महाराजाकडे काय केलं रे. असं नका करू, तुमच्या पायातून असं करू नका. जागर राहून करा, रात्रंदिवस भूपितो तुम्ही सावध असा. तुमच्या नगरीचा बायकोचे स्टेटस ठेवा, 1000 वेळा ठेवा, पण कधीतरी एक पुष्पहार मायबापाच्या बिगड्यात घाला. कधीतरी साहेब किती मुलं आहेत तुम्हाला? पोरं सुपुत्र एकच आहे का? छान आहे, चांगली गोष्ट आहे, तेवढं तरी बरं आहे, चांगली गोष्ट आहे. किती किती प्रॉपर्टी आहे साहेब? नाही मी भौतिक खडा म्हणत नाही तुम्हाला, काळजी करू नका. आहे का कोट्यावधी? काय बात आहे, खरं खरं बोलणारी माणसं पाहिजे अशी. हा, लक्ष द्या, ते किती आहे म्हणाले ते. आणि साहेब तुम्हाला माझी इच्छा आहे की तुम्ही आता हे बघा, हे सगळ्यातून रिटायर व्हावं. उद्या सून चांगलं बोलत नाही म्हातारपणी, आपली दात पडले, कानाला ऐकू येत नाही, डोळ्याला दिसत नाही, त्यावेळी माईच्या मी तुमची सेवा करतो, तुमच्या पोरापेक्षा जास्त, सुनेपेक्षा जास्त इमानदारीने कीर्तन सोडून देतो हे काम, तुमची सेवा करतो. तुमची उगत 10% प्रॉपर्टी माझी नावावर. कोणताच बाप करीत नाही, एक गुंठा सुद्धा लोकांच्या नावावर करीत नाही. स्वतःच्या सख्या भावाबरोबर काठ्या मारून घेईल, हायकोर्टात जाईल, पण लेकराची 1 एकर नाही, 1 गुंठा सुद्धा हालू देत नाही. लेकरानं शिव्या दिल्या तरी सुद्धा ती लेकरासाठीच ठेवतो. त्याचं बाप आपलं स्वतःचं अख्खं आयुष्य, स्वतःचं भविष्य सुद्धा घालवतो. एक सांगू का पोरांनो, कुणालाच जगात कुठल्याच महाराजाला आपला हात दाखवू नका आणि आपलं भविष्य त्याला सांग म्हणू नका. लेकरांनो ऐका, तुमचं सगळ्यात मोठं भविष्यकार एक घरात बसलाय, एक दारात. सगळ्यात मोठा भविष्यकार तुमच्या मनात काय चाललंय हे ओळखतो, तो भविष्यकार तुमची आई. आणि तुमचं भविष्य कसं करायचंय बलोत्तर ते ठरवतो तो तुमचा बाप. रात्रंदिवस तुमच्या भविष्याची जिजू जिजू संसाराचा गाडा ओठांमध्ये हसून घडीभर तू थांब जरा, ऐकायची थाप लय अवघडा उमगाया बापू, उमगाया बापू, लय अवघडा उमगाया बापू, उमगाया बापू. वाशिमला तुमच्यासारखे आता
वाशिमला तुमच्यासारखे एक डॉक्टर आहेत, ते आई वडिलालाच देव म्हणायचे, कधीच कुठल्या तीर्थावर गेले नाहीत. आई वडिलाला, त्यांचे आई वडील गेल्यानंतर गेल्या मे महिन्यात एक कीर्तन त्यांनी फक्त ऐकलं होतं माझं. मी आईवरच केलं होतं 2 तास. गोड जेवण होतं आईच, आईवरच. आपला एक स्वभाव आहे, डॉक्टर साहेब माहीत असावा, तुम्ही जर मला सांगितलं की या प्रकारच्या झाडावरच कीर्तन करा 2 तास, तर त्याच्यावरच करणार, दुसरं नाही बोलणार. आईवर बोला तर आईवरच बोलणार. 7 दिवस 7 दिवस त्यांनी आई आणि बाप याच्यावर 7 दिवस. महाराज तुम्ही 7 दिवस बोलू शकता का? एका कीर्तनात बोलू शकतात लोक घंटाभर. 7 दिवस मी म्हणलं 7 दिवस बोलतो, तयारी करतो. मे महिन्यात 7 दिवस फक्त आई बापच सांगितलं. त्याच्यामुळे मी आता तिकडे जर ओळलो तर मग मलाच आवडत नाही. हा, कीर्तन होऊन गेले, उभं हे ओव्हर टाइम चालू आहे आणि ह्याचं पॉकेट दुसरं कोणीच देणार नाही. त्याच्यामुळे मलाही जागा राहावं लागेल, सावध राहावं लागेल. तरी माझ्या लाडक्या बहिणी आहेत म्हणून 15 मिनिट आगाव घेतली तुमची. कदाचित पुढे आलो. आई सांगा, आईवर उगं म्हणू नये मोठेपणा. ज्या दिवशी माझ्या इतक्या कविता कोणी म्हणील आईवर, त्या दिवशी आपण कीर्तन सोडून देतो. कीर्तनात मी अशा कीर्तनात म्हणत नाही, आईचा असेल तर, बापाचा असेल तर, जिथली तिथली मर्यादा. ऐका. सुभेदाराची सून पुढे आणून उभी करावी. राज, महाराष्ट्रातली सगळ्यात सुंदर स्त्री आम्ही तुमच्यासाठी नजराना म्हणून आणली आहे. एवढा लावण्य खनी महाराष्ट्रात दुसरी नाही. राजाने सांगितलं, मग असं ओढीत फरफटत कसं आणलंय रे? तिला ब्युटी पार्लरला नेऊन आणा. ऐका बरं, ऐकण्यासारखं आहे. एवढंच ऐका, घरी जा. एवढंच ऐका माणसं. तिला ब्युटी पार्लरला नेऊन आणा. तिला 9 वारी शालू नेसून आणा पैठणचा. असं कसं आणलंय मळक्या फाटक्या कपड्याने तुम्ही ओढीत तिला माझ्या समोर आणलंय? महाराज ब्युटी पार्लर करून. ताई, तुमच्याकडे नवरी सजवायला ब्युटी पार्लर वाली किती घेते माहित नाही? रेल्वे आली बघा. तुम्हाला माहित नाही? ठीक आहे काय 1000 2000 5000 टाइम नको घालायचा. तुमच्या गल्लीत नवरीला सजवायला 6000 5000 सांगत चला. आणि नवरीच्या आईला सजवायला मला इथं यायचंय. साहेब, मी लग्न लावायचे सोडून दिले, मी लग्नाला जायचं सोडून दिले. मला नवरी कोणती, नवरीची माय कोणती अलीकडे ओळखूची. खरं का खोटं तुम्ही समजून घ्या. नवरीच्या आईला नटायला नवरीपेक्षा जास्त वेळ लागायला, आणि त्या दोन्हीपैकी कोण नवरी हेच ओळखू येणार. म्हाताऱ्या सुद्धा त्या तरण्यापेक्षा तरण्या दिसायला. ही आपली संस्कृती नाही. राजाने सांगितलं तिला सजून घेऊन या. समोर आणून उभं केलं. राजाने तिच्याकडे पाहिलं. वा, काय देखणी आहेस. रंभा, उर्वशी, अप्सरा, मेनका या सगळ्यांचं सौंदर्य आटावं आणि ते आटून तुझ्या वाटेत झऱ्यातून तुझ्या रूपानं प्रगट व्हावं. एवढी तू सुंदर लावण्य खणी आहेस. पण जरा वेळ गलत झाली. तू मला भेटण्याची वेळ मात्र चुकली. ती म्हणली, काय चुकली राज? राजाने सांगितलं, जर मा जिजाऊ माझ्या शहाजी रावाच्या माझ्या बापाला जर मा जिजाऊ मिळण्याच्या आधी तू मिळाली असतीस आणि तुझ्या पोटी माझा जन्म झाला असता तर हा शिवाजी किती सुंदर जन्माला आला असता. याला म्हणायचं जाग, याला म्हणायचं सावध. रात्रंदिवस भूकीत तुम्ही सावधासा. अरे तुमच्या नगरीचा मानाही भरवसा. उजेड पडताना गळा पडेल फासा. उठा की जी माय बाप कशी लागली झोप. झालं. रामदास स्वामीच्या आईच्या हट्टापायी रामदास स्वामी बोहल्यावर उभारले. लग्न ठरलं. रामदास स्वामी उभारलेले आणि ब्राह्मणानं सुरू केलं. गंगा सिंधू सरस्वती यमुना कुर्या. आता वेळ घालीत नाही. कुर्यात सदा मंगल शुभमुहूर्त सावधान. ते ब्राह्मण दात खायला लागला. असं शिकलेलं होतं चांगलं. रामदास स्वामी हुशार होते. ते मागं फिरले ना असं बघितलं. ब्राह्मणला म्हणले, सावधान कुणाला म्हणलास? सावध कुणाला म्हणलास तू? मी काही झोपलोय का? ते ब्राह्मण जरा विचित्र होतं. ते म्हणणार, लय झोपलास तर तू? कसं काय? अंगाला 3 दिवस झालं काय लावालीत म्हणला. हळद, आंबे हळद आणि रगत गोळ. तुझ्या
अंगाला 3 दिवसापासून हळद लावून बाया चुळचुळ आंघोळ्या घालण्यात. म्हणला तुला कळलं कसं झालंय? अरे मोठी धालग झाली अरे म्हणला पदरात पडले. म्हणला काय म्हणाला तुम्ही? त्यानं सांगितलं तुला आताही सावध करायला. दुसरी मंगळाष्टिका सावधान. पुन्हा म्हणले ते कुणाला सावध? अरे हळद साहेब, हळद काय आहे? अँटीबायोटिक. बरोबर आहे, तुला आतापासून अँटीबायोटिक द्यायला म्हणजे लईच ठेसणार आहेस रे, लई ठेसणार आहे. पुढे लई ठेस. माई शपथ आहे 88 किलोचा होतो 62 किलोवर आलो. एका बायकोने एवढे हाड उघडे पाडले तर काय सांगू, काय तुला आता इथून गेल्यास 3 वाजता डॉक्टर साहेब मला 3 वाजता ते दरवाजा वाजवला आणि बाहेरचं गेट वाजवलं आणि उघडा म्हणलं. बायको अशी डायरेक्ट बोलते आहे तिकडं झोप रे लेकरा बाळाला झोपू दे रे. आमचा ड्रायव्हर कुठे गेला? ड्रायव्हर परवा दिवशीचीच गोष्ट आहे. वाशिमवरून आलो, वाशिमचं कीर्तन करून वाशिमवरून आलो. पहाटे 3:30 पावणे 4 वाजले होते आणि घरी गेल्याबरोबर त्यांनी सांगितलं अजिबात आज दरवाजा उघडणार नाही. साखर झोपेत असताना काय रात्रीच्या भूतासारखं काय फिरतंय काय येतंय म्हणून. एक सांगू का डॉक्टर साहेब, खरं वाटू नाही तर न वाटू, एक तर दारू पिदड्याच्या बायकोनं आरो तर बोलावं नाही तर दुसरं महाराजाच्या तिसरं हे सोपं आहे. आमचा काय सत्कार आहे घरी गेल्याबरोबर? लय जात आहे रे, लय जात आहे. आणि त्यात पॉकेट घेऊन जाऊ नये बाबा. डॉक्टर साहेब लय अवघड आहे. म्हणून हे बघा आता मी जास्त कीर्तन केलंय, पॉकेटला दुसरं पॉकेट तुमच्याकडून पाहिजे. ऐका ते अवघड आहे. रामदास स्वामीनं पाय माग घेतला, 3री मंगळाष्टिका झाली, 4थीला दुसरा पाय माग घेतला. सावधान काय म्हणून म्हणाला? ते ब्राह्मण म्हणलं तेव्हा मार खायचा नसेल पुढे आयुष्यभर तर आता सावध होईल. तिथून जे खाली उडी मारली महाराज. हे बसलेले लोक आहेत का नाही, हे ते अक्षिता दादा टोपीवाले दादा कीर्तन ऐकायला कडे आज माय धन्य रे. अशा अक्षिता टाकते डॉक्टर साहेब आता एवढ्या जमून ठेवले असतात. टाकल्याबरोबर असे हसते तर उठते असे उठले की ते पुन्हा विचार त्याला का हसायला तुम्ही? काही नाही, आमच्या पक्षात आलं रे, पार्टीत आलं. आता नुसतं काय नाही निघत संसारातून, काय निघत नाही महाराज. सावध राहा, जागा, संसार करा. ऐका, सुखाचा संसार करा, संसार टाकून देऊ नका. पण संसाराचाच परमार्थ एक सांगू का, काही माणसं अशी असते जर भेटले संसारातल्या गप्पांनी सुरुवात झाली तर त्या गप्पांना शेवटी नेऊन ते परमार्थात आणतात. रस्त्यावर उभारलेली माणसं आणि काही काही कीर्तनात असते पण इथं असून बी कीर्तनात असून संसार जागे करते कीर्तन. म्हणून ऐका, संसाराचा परमार्थ व्हावा, असा परमार्थ व्हावा घराचंच वैकुंठ व्हावं. बाकी कुठलं वैकुंठ आहे? विठोबा जय जय